दत्ता म्हणजे दुर्गत अंतरवाडी भोवरवाडी
साधू संत मनोवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगे हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधला माझा आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मचे केले राम जनार्दनी पायी टकची ठेले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधला माझा आरती ज्ञानराजा पांडुरंगा करो ज्ञानेशो भगवान विष्णु विभूति भगवान ब्रह्मा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवाया वरी न करावा वेर सहज लीलेवर केवया तुम्ही रक्षिल्याने सत्य निळामणी धराला ते तरी ध्यानवती निरूपम अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर संपाद्य ज्ञानांचे विधाय भक्ती विलोकितो येन समाधी राजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि लोकं श्रीसा गुरुं आत्मरूप गणेश स्मरण सकल विद्यांचे अभिकरण हे जीवन श्री चरण श्री गुरूंचे दयाचे न्याय वेशक सृष्टी सारस्वता जीवे जीवे वक्तृत्व गोडपणे अमृता के पारुके मने रसवती वळंगणे अक्षराचे भावाचे अवतरण अवतरिते कोण आता तरी संपूर्ण तत्ववेदे श्री गुरूंचे पाय ते हृदय घेऊ सोनी ठाय एवढे भाग्य होय उन्मेषासी
हे नमस्कार म्हणे आता विठ्ठल आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेच्या सेविकी साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञानराजा. साधकांचे मायबाप ज्ञानी आणि ते शिरोमणी मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान सद्गुरू श्री ज्ञानोबा यांच्या अखंड संजीव समाधी उत्सवाच्या निमित्तानं निळामणी दामिनी संत येती धावत प्रतिवर्षी दरवर्षी आपण श्री अलंकापूर क्षेत्रामध्ये येत असतो. आजचा हा परम असा मंगळ दिवस आहे. आजही दिवस झाला धन्य सोनियाचा भला. आज सोन्याचा दिवस म्हणण्याचं कारण आज कार्तिक वृत्ती त्रयोदशी आज भगवान श्री ज्ञानोबा संजीव समाधी उत्सव आहे. त्या निमित्तानं गोड असा श्री रामानंद महाराजांच्या आरती प्रकरणातील हा अभंग आहे. विठ्ठल प्रातस्मरणीय सद्गुरू श्री भगवान महाभाऊ महाराजांचे रूपांकित असणारे प्रातस्मरणीय भजन सम्राट वैराग्यमूर्ती श्री गुरु श्री महाराज हनुमानजी महाराज त्यांचा असणारा हा दरबार आहे. त्यांचा असणारा हा फळ आहे. आणि फळाच्या वतीने मी प्राप्त झालेली सेवा आहे. महाराजांच्या त्यागाबद्दल वैराग्याबद्दल आपल्यासारखा पामर मनुष्य काही सांगू शकत नाही. कारण तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळून. महाराजांचं सगळं जीवन हे कल्पनेच्या बाहेरचं आहे. विठ्ठल अशी वैराग्याची निष्ठा, अशी भक्तीची निष्ठा, अशी पूजेची निष्ठा, अशी देवाची वारीची निष्ठा आहे, साधनेची निष्ठा आहे, असं कुठेही आपल्याला पाहायला सापडणार नाही. विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटा नाही. आपण नुसतं वैराग्याच्या गोष्टी ऐकत असतो, परंतु तुकाराम महाराज म्हणतात बोल बोलता वाटे सोपे. ऐक नाही, बोल बोलता वाटे सोपे, पुढचं मी बोलत नाही. आपण नुसतं वैराग्याच्या गोष्टी सांगू शकतो, वैराग्याचा अर्थ सांगू शकतो, परंतु वैराग्याचं आचरण करणं हे अत्यंत कठीण आहे. तुका मी करुणी गावी त्याचे पाय माझे जीवी. ते आचरण करणारे असे प्रातस्मरणीय सगळे नियम आपल्या जीव कुटीमध्ये नियम येतच नाही. जीव कुटीतला महात्मा असा नियम करू शकत नाही. जीव कुटीतला जीव साधारण जीव हा नियम करू शकत नाही. हा अवतारीच महात्मा असू शकतो. विठ्ठल आपल्याला मनुष्य रूपाला दिसले तरी त्याला मनुष्य म्हणता येत नाही. ज्ञानोबराच्या भाषेत बोलायचं झालं तर ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, तरी माणूस मनाचे भाव लोकाची पाहू. ती जरी आपल्याला मनुष्य रूपाने जरी दिसते तर त्यांना मनुष्य म्हणता येत नाही. ज्ञानाचे चालतं बिंब येते, त्यांचे अवयव म्हणजे सुखाला फुटलेले काय आहेत, कोंब आहेत. असे प्रातस्मरणीय श्री दर्शनाचे प्रशस्ती पुण्य पुरुष यांच्याकडे पाहिल्यानंतर एक आत्यंतिक समाधान वाटतं, प्रशस्त वाटतं, चित्ताला एक समाधान प्राप्त होतं. मी मागे बोललो होतो, जी काही शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांनी श्री पांडुरंगाची पूजा केली, नाथ महाराजांच्या नंतर पांडुरंगाची पूजा षोडशोपचारे गुरुवारी बाबांनीच केली. सामान्य गोष्ट नाही बघा, ही गोष्ट सामान्य नाही. आपण 2 तास अर्धा तास पूजा करतो, पण आपली पूजेमध्ये आपलं मन नसतं नाही. देव पूजेमध्ये ठेवून या मन पाशाला पाशात पूजे करते, जसं तुकाराम महाराज म्हणतात. आपली पूजा नसते, आपली पूजा खाण्यासाठीच असते. कधी नाश्ता होतो, कधी जेवण होत नाही, कधी आरती होते, असं असतं आपण. परंतु हे अत्यंत कठीण आहे. अत्यंत भगवंताच्या कृपेशिवाय साधना होत नाही. तिथे असं म्हटलेलं आहे देवाची भक्ती सूत्रामध्ये नारद महर्षी असं म्हटलेलं आहे, भगवंताच्या कृपेने जे काही प्रकाशित कॉपी पाहते. अत्यंत क्वचित पात्रामध्ये अशी भक्ती जी माता आहे, भक्ती माता प्रकाशित होत असते. सर्वांच्या हृदयामध्ये भक्ती माता प्रकाशित होत नाही. क्वचित असा एखादा विरळा महात्मा असतो, त्या महात्मा महापुरुषाच्या अंतःकरणामध्ये अशी जी भक्ती माता आहे, ती भक्ती माता प्रकाशित होते. आणि अनन्य भावाने अशा प्रकारची जी उपासना, जी सेवा आहे, ती पांडुरंगाची सेवा आहे. सेवा म्हणजे तुका म्हणे देवा ऋणी करून ठेवू सेवा, अशी सेवा आहे. यांची ऋण नाही फिटली मागे पुढे भांडवल जोडी ती नव्हती कधी या देवा वेगळी केला म्हणून सेवा ऋणी. ह्या महापुरुषांची केलेली सेवा देवाला ऋणी करते, आपली सेवा ऋणी करत नाही. म्हणून आपल्या कीर्तन झालं तर मानव लागतं सेवेमध्ये जमा धरा. विठ्ठल
मला एक विनंती प्रार्थना परमात्म्याला करावी लागते, परंतु अशा महापुरुषांनी केलेली सेवा हे मात्र काय करते, देवाला अशा प्रकारचे ऋणी करत असते. गुरुवारी महाराजांच्या बाबतीत आपल्यासारखा प्राकृत मनुष्य, सामान्य मनुष्य काय सांगू शकत नाही. महाराज उग्याची माता ठेवीची चरणी ह्याची भले एवढीच प्रमाण आठवतं. या लागे आता स्तुती सांगून निवांता चरणी ठेवीची माता ह्याची भले. काय नाही, आपले दोन हात जोडावे आणि आपलं मस्तक त्या पवित्र चरणावर ठेवावं आणि आपलं अंतःकरण पवित्र करून आपलं आत्मकल्याण करून घ्यावं. जी नियमाची निष्ठा आहे. महाराजांनी सांगितलं, महाराजांनी काय सांगितलं, आमचा वर्षभरातला प्रवास म्हणजे 1700 किलोमीटर आहे. महाराज विचार करा, 1700 किलोमीटर आम्ही पायी चालतो वर्षातून, आणि ते चालायचंच ते. किती कठीण प्रसंग आला, देह जावं अथवा राहावं, पांडुरंगी पुढे राहावं, ही निष्ठा कधी घडत नाही. महाराज देवाचं अर्चन करून पूजा करून परत देवीच्या मागून चालत यायचं. बरं, द्वादशीला जेवण केलंय, पुढच्या द्वादशीला जेवण आलं. विठ्ठल आपल्या द्वादशीनंतर सोमवारला जीवावर जात, द्वादशीला सोमवार यावं वाटतं आपल्याला. पण बघा आता आलाय द्वादशीनंतर सोमवार कठीण जात. पण 15 द्वादशी सोडली संध्याकाळच्या वेळा 4-5 वाजता पुढच्या द्वादशीला हा प्रसाद प्राप्त होतो. एरवी मग भगवत प्रसाद जो श्रीफळ असेल, काय सफरचंद असेल, तोच प्रसाद गुरुदेव महाराज काय करतात, ग्रहण करतात. पण तरी सुद्धा विकळता नाही म्हणत. त्यांच्याकडे पाहिले की असं वाटतं नित्य नवा जी काही दिवस तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिवस जागृत करा. त्यांच्याकडे कधी पहा असं वाटतं आत्ता स्नान करून आले की काय. विठ्ठल बसलो तर आपल्याला वाटतं पारसाच आहे. हा विठ्ठल अमृताचा निर्झर पसरे जयाचा जठरचा शुद्धी कृष्णाचा अर्थ काहीच नाही. ज्ञानोबराय म्हणतात, ज्याच्या पोटामध्ये अमृताचा झरा आहे त्याला शुद्धा कृष्ण लागत नाही. ज्याच्या पोटामध्ये अमृताला फिकं करणारं परमात्म्याचं नाम आहे त्याला शुद्धा कृष्ण कशी लागेल. विठ्ठल जीवात म्हणून आले सुख नाटेवे भूक तहान काही. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी, किंवा चिंतनेची झाली न लगे अन्न पाणी. तुका म्हणे मनी समाधानी चिंतन आहे. ज्या अर्थी आपल्याला भूक तहान लागते त्या अर्थी आपलं चिंतन योग्य नाही. ज्या अर्थी आपल्याला भूक तहान लागते, देहाचे धर्म आठवतात, त्या अर्थी आपलं चिंतन व्यवस्थित नाही. पण गुरुवार प्रतस्मरणीय महाराजांना तहान लागत नाही, भूक लागत नाही, त्या अर्थी ती सेवा मात्र देवाचीच आहे. ती सेवा म्हणजे प्रत्यक्ष परमात्म्यापर्यंत पोहोचते. आपली सेवा परमात्म्यापर्यंत पोहोचत नाही. कधी तहान लागत नाही, कधी भूक लागत नाही. किती कठीण प्रसंगाला महाराजांनी सांगितली देवाची दक्षिणा किती असते. ही सर्व दक्षिणा पंढरपूरला गेल्यानंतर श्री पांडुरंगाच्या समोर जे पेटी आहे त्या पेटीमध्ये टाकायची. देवाचा वर्षभराचा खर्च हे सगळं सांगितलं. आता इथं संस्था आहे, भारतीय शिक्षण संस्था आहे, सर्व जोग महाराजांच्या तत्वावर आधारित ही संस्था आहे. शिक्षकांना पगार नाही, विद्यार्थ्यांना फी नाही. दररोज महिन्याला 1 लाख रुपये द्यावे लागतात तिथं. म्हणजे नाश्ता आहे, जेवण आहे, भजनाचा पाठ आहे, संस्कृतचा पाठ आहे, विचार सागर आहे, ज्ञानेश्वरी आहे, पंचदशी आहे. त्याच त्यागी वृत्तीनं गुरुवार येथे शिकवतच नाही. गुरुवारी महाराजांच्या पावलावर पाय ठेवून जे स्थानणारे शिक्षक मंडळी आहेत, गुरुवारी मंडळी आहेत, त्यांचाच गुरुवारी महाराजांचा आदर्श घेऊन त्याच वैराग्याने सेवा करताय. विठ्ठल भारतीय शिक्षण संस्था आहे, विनामूल्य आहे. आता आज आळतीमध्ये आपण पाहतो इतर भारतीय संस्था आहेत, मुलांच्या संस्था आहेत, पण मला किती पगार असतो विचारा, तिथं किती पैसे असतात विचारा. वर्षाला काय 35,000 असतील, 40,000 असतील. मग तिथले ते शिक्षक मुलांना शिकवतच नसतात, शिकवतच नाही, पंगत असेल पंक्तीला पाठवतात. म्हणजे असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे त्यांचं असं तत्व असतं, पैसे कसे काढता येतील, कसे वाचवता येतील, असं त्यांचं धोरण असतं. विद्यार्थी शिकू अगर न शिकू, त्यांना हरिपाठ पाठ वगैरे नको, त्याला गीतेची संहिता वगैरे येऊ, त्यांच्याशी काहीच संबंध नाही. त्यांचं फक्त एकच तत्व असतं की बाबा काय करावं, बँक बॅलन्स आहे, बँक बॅलन्स भरून ठेवावा, एवढीच त्यांची धारणा असेल. अशा आळणीमध्ये पुष्कळ संस्था झालेल्या आहेत महाराज, त्याला काय अर्थ राहिलेला नाही. परंतु ही जी संस्था आहे, स्वानंद सुख निवासी सद्गुरू श्री जोग महाराजांच्या तत्वावर, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून, जसं सद्गुरू जोग महाराजांनी हे विनामूल्य संस्था स्थापन केली. या कोणी यारे यारे लहान खोरे याती भरती नारीदार, करावा विचार न की चिंता कोणाशी, कुठल्याही जातीतला कुठल्याही वर्णातला यावं आणि ही जी काही ब्रह्मविद्या आहे ती ब्रह्मविद्या प्राप्त करून घेऊ. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपणे जाणावे ते. महाराजांची जी भजनाची निष्ठा आहे, इतकं गोड भजन आहे. हे भजन म्हणजे समाधीचे सुख सांगावं.
ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस असा हा आनंद आहे चालीत. बरोबर आहे, महाराजांनी चाल म्हणली म्हणत नाही समज लागली तर पण अशी ही चाल आहे, असे भजनाची निष्ठा आहे. आता आळंदीतल्या कलाकाराचे चालले आहे का महाराज कीर्तनाचं उठून जावं वाटतं. विठ्ठल काय शेजारी जाऊन तिथे सप्ताह चालू आहे. किती चिरडतात ते लोक, बापरे लोक. कोणी मेले की असं वाटतं. इतकी चिरडतात ते. काय अर्थ त्याला? भजन आहे, शांत रसाचं भजन आहे. जी काय स्थायी भाव भजनाचा शांत रस आहे आणि त्याच्यामध्ये जी काही समाधी जी आहे, समाधीचं जे सुख आहे, अशा प्रकारचं जे वैराग्य आहे, वैराग्य त्या भजनातून प्राप्त झालं पाहिजे. जी काही समाधी भाषा आहे, समाधीचं जे सुख आहे त्या भजनाच्या उपासनेतून काय झालं पाहिजे, प्राप्त झालं पाहिजे. अशी ही भजन निष्ठा श्री महाराज सांगत असतात की आम्हाला भजन मिळालंय श्री गुरु भगवान भावांच्या प्रसादाने मिळालं. आता नवीन नवीन काय प्रसाद असतो, हा प्रसाद असतो आणि प्रसादाच्या ज्या चाली असतात, भजनाच्या चाली असतात, त्यामध्ये रस असतो. रस काय ते रस आहे महाराज सहज बसले, आपोआप ते स्फुरण होतं. जसं ज्ञानोबरांच्या पुढे ते गीताशास्त्र आल्यानंतर ज्ञानेश्वरी सांगताना ते श्लोकांना असं वाटतं आपल्या जागा मिळते की जिथे बसा तिथे बसा, असं त्या श्लोकांना वाटतं. तसं महाराजांनी श्री गुरु भाऊंचं ध्यान केलं. भाऊंचं ध्यान केल्यानंतर ज्या अंतकरणामध्ये भाऊंच्या कृपेने प्रसाद प्राप्त होतो, त्या चाली असे महाराज त्याची उपासना आहे, भजनाची उपासना आहे, भजनाची सेवा आपल्या संप्रदायामध्ये आहे. आणि अशी भजननिष्ठ भाऊंचा असताना प्रसाद श्री गुरु स्वामी महाराजांची जी काही प्रसाद आणि परंपरा प्राप्त झालेली भजन निष्ठा महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतं. असे थोर महापुरुष आहेत ज्यांनी आपलं जे काही सर्वस्व समाजासाठी वेचलेलं आहे. जशी विद्यार्थ्यासाठी वेचलेलं आहे, तसे फळाचे गाव आहे, समाज आहे, त्या समाजासाठी खूप मोठा आदर्श महाराजांनी घालून दिला. मार्गाधारे वर्तावे, विश्व मोहरे लावावे, अलौकिक व्हावे, लोकाप्रती विशेषत्वानं वैराग्याचा भाव महाराजांच्या ठिकाणी. कधी कपाळाला बुका लावून घ्यायचं नाही, कधी हार घालून घ्यायचं नाही, कधी श्रीफळ घ्यायचं नाही, कीर्तना गेल्यानंतर दक्षिणा घ्यायची नाही. सोपं नाही मला. कारण माझे म्हटले तुका मी द्रव्य घेते देते ते नरका जाते, नुसतं आपण प्रमाणच म्हणतो. कठीण आहे, सोपं नाही. देवाच्या कृपेशिवाय असा महात्मा जो आहे, असे महापुरुष आहेत ते आपल्याला पाहायला सापडणार नाहीत. भगवान श्री ज्ञानोबा ज्यांच्या हृदयामध्ये आहेत, जगद्गुरु श्री तुकोबा ज्यांच्या हृदयामध्ये आहेत, श्री पांडुरंग परमात्मा ज्यांच्या हृदयामध्ये आहेत, सद्गुरु श्री भगवान भाऊ महाराज यांच्या हृदयामध्ये विद्यमान आहेत. त्यांच्या देवाच्या गोष्टी तर आपण सांगू लागलो तर आपलं 2 तासाचं कीर्तन इथं झाल्याशिवाय राहणार नाही. देवाचं जे काय त्यांची परमात्म्याच्या पूजनाच्या चमत्काराच्या खूप खूप गोष्टी आहेत आणि सगळ्या माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही अनुभवत आहे. देवाचा जो काही अनुभव आहे तो सर्व अनुभव असे असणारे महापुरुष पुण्यपुरुष त्यांचा असणारा दरबार सद्गुरु जोग महाराजांचा असणारा हा दरबार आहे. आज अत्यंत महत्वाचा दिवस का म्हटलं, कार्तिक वती त्रयोदशी. आजच्या दिवशी भगवान श्री ज्ञानोबरांची संजीव समाधी आहे. त्या निमित्ताने निळामणी जाणून संत येती दाहोत प्रतिवर्षी हा रामा जनार्दन महाराजांचा हा अभंग आहे. श्री जनार्दन स्वामी देवगिरी किल्ल्यावर किल्लेदार होते. भगवान श्री दत्तात्रयांचे ते उपासक होते. त्यांना भगवान दत्तात्रयांचा समोर साक्षात्कार होता. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी 3 शिष्य केले. एक श्री जनी जनार्दन, श्री रामा जनार्दन आणि श्री एका जनार्दन. रामा जनार्दन हे सुद्धा जनार्दन स्वामी ज्या अर्थी त्यांना शिष्य केले त्या अर्थी ते अधिकारी महापुरुष होते. त्यांनाही भगवान श्री दत्तात्रय साक्षात दर्शन दिलं होतं. आणि असे महापुरुष त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये फक्त एकच अभंगाची रचना केलेली आहे. त्यांची ग्रंथ संपदा नाही, त्यांचा एकच अभंग आहे, तो म्हणजे श्री ज्ञानोबा यांच्या आरतीचा. आणि हा एकच अभंग मात्र त्रिभुवनामध्ये अजरामर झाला. विठ्ठल संप्रदायामध्ये श्री ज्ञानोबा यांची आरती घेतल्याशिवाय शेवट होतच नाही. आणि अशा असणारे भगवान श्री ज्ञानोबाची संजीव समाधी. संजीव समाधी असं सांगतात, प्रातस्मृती गुरुवारी नतोसिंग बाबांनी सांगितलं की आमची गुरुजी म्हणायची, म्हणजे प्रातस्मृती श्री गुरु मारुती महाराज गुरु म्हणायचे की आजच्या दिवशी स्वानंद सुख निवासी श्री गुरु जोग महाराज हा आरतीचा अभंग कीर्तनाला घ्यायचे. विठ्ठल ज्ञानोबरांची संजीव समाधी आहे. देह पडल्यानंतर ती समाधी नाही, जिवंत असतानाच भगवान श्री ज्ञानोबरांची ही संजीव समाधी. ज्ञानदेवे घेतले दान, हृदय धरवणे ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. अजून श्री ज्ञानोबरांच्या समाधीमध्ये भगवंताचं
नामचिंतन चालू आहे. अशी असताना श्री भगवान ज्ञानोबा यांची आरती श्री रामा जनार्दन महाराजांनी लिहिली, जगत विख्यात झाली. आरती का केली जाते त्याचे 3 भाव सांगितले. आरती आपण ओळखतो, आपलं जे इष्ट दैवत आहे तर इष्ट देवताचे आपण काय करत असतो, आरती करत असतो. त्या आरतीचं फळ साधू संतांनी सांगितलंय. उठून वेगेसी चला जाऊ रावळाचे, सकाळची पूजेची दुधारती असते, संध्याकाळची दुपारती असते, झोपण्याची शेजारती असते. या सगळ्या आरतीचा महिमा सांगितला, सगळ्या आरतीचं फळ सांगितलं. काय महिमा वर्णू आता सांगणे ते किती कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते, किंवा मंगळ आरतीचा थोर महिमा अनेक द्यावया नाही उपमा. श्री मुखासहित देखी जो कर्मा पासून सुटे जैसा रवी नासी तमा, जैसा रवी तमा नासी तैसा कर्मापासून सुटे कोण, जो भगवान परमात्म्याची मंगल आरती पाहतो. मंगल आरतीचा थोर महिमा असं म्हटलेलं आहे. आणि अशी ही परमात्म्याची जी काही आरती आहे त्या आरतीचा महिमा खूप गायला गेला. जशी देवाची आरती, तसं देवते संत, देवते संत निमित्ताच्या प्रतिमा, तशी साधू संतांची आरती असते, भगवत भक्ताची महापुरुषांची आरती असते. आरती शब्दाचा दुसरा अर्थ सांगितला समाधान, म्हणजे समाधान. ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर चित्ताला एक आत्यंतिक समाधान प्राप्त होतो. तुका म्हणे मना झाले समाधान देखील आचरण वैष्णवांचे. प्रातस्पणे वैकुंठाची श्रीगुरु विठ्ठल महाराज भिडे बाबा सांगायचे, ज्यांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर, ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर, ज्यांच्या दर्शनामध्ये चित्ताला आत्यंतिक समाधान प्राप्त होतं, समजायचं ते पुण्य पुरुष आहे. पण ज्यांच्याजवळ बसल्यानंतर ब्रह्मचारी माणसाला लग्न करावं वाटतं ते कोणीच ओळखून घ्या. विठ्ठल प्रशस्ती पुण्य पुरुष म्हणजे असं आत्यंतिक समाधान आरतीच्या द्वारे प्राप्त होतं. आणि आरती शब्दाचा तिसरा अर्थ केला इच्छा. इच्छा म्हणजे त्या महापुरुषांची सेवा करण्याचा जो काही भाव आहे तो भाव सांगितला गेला. रामा जनार्दन साक्षात्कारी महापुरुष होते आणि साक्षात्कारी महापुरुष असल्यामुळे त्यांना ज्ञानोबऱ्यांचा यथार्थ महिमा कळाला. भक्ताचा महिमा भक्ताची जाणते दुर्लभ यागती आणि काशी विद्वान व विजानाती विद्वज्जन परिश्रम. विद्वान विद्वानाची किंमत करतो, आहे की नाही? तसं साधू पुरुषाला साधू पुरुषाची किंमत कळत असते. दुर्लभ यागती अनेक असते, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळून. सासूबाई जावयाचं वर्णन करते, त्यात काय खरं असतं का? त्यात काहीच खरं नसतं महाराज. ते सगळं कसं वर्णन असतं महाराज? ते यथार्थ वर्णन नसतं. प्रातस्मरण श्री गुरु मामासाहेब दांडेकर मामासाहेब म्हणायचे की सासूबाई जावयाचं वर्णन करते त्यामध्ये 99.99% खोटं असतं. म्हणजे काहीच खरं नाही. एका सासूबाईने जावयाचं वर्णन केलं, म्हणजे आमचे जावे जमिनीवर चालतच नाहीत म्हटले. जमिनीवर चालतच नाही. त्यांना वाटलं खूप मोठे साहेब असतील, 4 व्हीलर गाडी असेल किंवा विमानात प्रवास करत असतील. आणि जमिनीवर चालत नाही म्हणजे नेमकं काय करतात? ते गाडीचे ड्रायव्हर आहेत म्हटले. विठ्ठल ड्रायव्हर कशाला जमिनीवर चालेल? असं आता जे वर्णन केले त्यात काही यथार्थ आहे का? कसल्या प्रकारचे यथार्थ नाही. आई मुलाचं वर्णन करत असते. आई म्हणते माझा मुलगा म्हणजे सोन्याचा तुकडा, पण त्या सोन्याच्या तुकडा दिवसा कंदील घेऊन बघावं लागतं. काय अर्थ त्या सोन्याचा तुकडा? त्याला काहीच अर्थ नसतो. म्हणजे हे जे वर्णन आहे हे अर्थवादात्मक वर्णन असतं. त्याला कसल्याही प्रकारच्या याच्यामध्ये यथार्थ नसतं. पण महात्मा जो असतो, साधू पुरुष असतात, त्या साधू पुरुषाला दुसऱ्या साधू पुरुषाचा महिमा कळलेला असतो, आहे की नाही? म्हणून महाराज सांगतात श्री साक्षात्कारी महापुरुष असतात त्यांना भगवान श्री दत्तात्रयाने प्रत्यक्ष दर्शन द्यावं, श्री जनार्दन स्वामींनी प्रत्यक्ष अनुग्रह प्राप्त करून द्यावा. त्यांना श्री भगवान ज्ञानोबऱ्यांचं यथार्थ दर्शन झालं. दृश्य ज्ञानम वस्तू जसे तसं कळणं याला यथार्थ दर्शन म्हणते. आपण श्री ज्ञानोबऱ्यांचं समुद्र मस्तक ठेवतो, पण जसे ज्ञानोबर आहेत तसं कळणं याला यथार्थ दर्शन म्हटले. शांतीब्रह्म एकनाथ महाराज असतील,
भक्त श्रमणी नामदेवराय असतील, संत श्रमणी सेना महाराज असतील, संत श्रमणी चोकोबर असतील, त्यांना ज्ञानोबऱ्याचं यथार्थ दर्शन झालं. कैवल्याचा पुतळा, प्रगटला पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा किंवा सुख अनुपम्य संतांचे चरणी प्रत्यक्ष अलंकार भूनी नांदत असे सर्व संतांना ज्ञानोबऱ्याचा यथार्थ साक्षात्कार झाला. श्री रामाचंद्र महाराजांना जो भगवान ज्ञानोबऱ्याचा यथार्थ साक्षात्कार झाला तो आरतीच्या रूपानं सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये प्रकट केला. आरती ज्ञान राजा महादेवल्य तेजा, आरती ज्ञान राजा, आरती ज्ञान साधू संत वेदला माझा श्री रामाचंद्र महाराज सांगतात की भगवान श्री ज्ञानोबा कसे ज्ञानराज ज्ञानोबा ज्ञानियांचे राजे. तसं तुकोबारे म्हणतात ज्ञानियांचा गुरु राजा महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हा असे. ज्ञानोबा ज्ञानियांचे राजे आहेत. आपण थोडस चिंतन केलं तर प्रत्येक जातीमध्ये राजा असतो. पशु असेल, पक्षी असेल, देव असतील, मानव असतील, प्रत्येकामध्ये राजा आहे. पशुचा राजा सिंह आहे, पक्षाचा राजा श्री गरुड महाराज आहे, देवाचा राजा इंद्र आहे, मानवाचा राजा नरेंद्र मोदी आहे. कोणी ना कोणी आहे चांगला राजा आहे, धर्मनिष्ठ आहे. विठ्ठल ज्ञानोबऱ्याचं राजे पण एक विशेष आहे. इतर प्राकृत जे राजे पण आहे ते राजे पण कधी रंगामध्ये परिवर्तित होईल सांगता येत नाही. नलराम युधिष्ठिर हा श्री नल महाराज आहेत, श्री रामचंद्र आहेत, श्री युधिष्ठिर आहेत, पण ते काय प्रारब्धामुळं राज्य नाही राहिलं. आपल्याला माहिती आहे पहाटे पांडव अखंड वनवासी. नल राजाने किती दुःख झाले सगळ्यांना माहिती आहे. ते राजे पण भौतिक राजे पण आहे, कधी रंगामध्ये परिवर्तित होईल असं सांगता येत नाही महाराज. पहा असं सांगतात की सरदार वल्लभभाई पटेल यांनी एका दिवसामध्ये 600 संस्थानिक खालसा केले होते. म्हणजे 600 जे काही संस्थानिक होते म्हणजे 600 राजे एका दिवसामध्ये त्यांना भारताचं अंकित करून घेतलं होतं.
म्हणजे जे काही राजे पण कधी संपुष्टात येईल, व्यावहारिक राजे पण कधी संपुष्टात येईल सांगता येत नाही. एखादा दुसऱ्या राजाने आक्रमण केलं, दुसऱ्या राजाने आक्रमण केलं, ह्याचं राज्य पण नष्ट होऊन जातं मला, रंगामध्ये परिवर्तित होतं. म्हणजे अशा प्रकारचे लौकिक राजे पण आहे, भौतिक राजे पण आहे. किंवा एखाद्याने दुसऱ्याला राजे पण दिला ठीक आहे, काही हरकत नाही, मग तो दुसऱ्या राजे पण देतो, परंतु दिला तरी त्याचं राज्य तसंच असतं, त्याला दुसरं राज्य देऊन टाकतो. कदाचित एकाने स्वतःचं राज्य दुसऱ्याला दिलं, तो स्वतः रंक होतो, पण दुसरा जो आहे तो राजा होतो. परंतु आमचं ज्ञानोबऱ्याचं राज्य पण सगळ्यावर विशेष आहे मला. पण ते भौतिक राज्य पण शाश्वत आहे असं नाही, कधी संपणारे सांगता येत नाही मला, कधी लयाला जाईल सांगता येत नाही. क्षणभंगुर आहे भौतिक राजे पण ज्ञानोबऱ्याचं जे काही राजे पण आहे, ज्ञानोबा हे भौतिक राज्याचे राजे नाही, ज्ञानोबा अज्ञानी प्रजेचेही राजे नाही. ज्ञानोबाने एकाला आपला राजे पण दिला, ज्ञानोबाने एकाला राजेपणा दिला. मला तो रंगाचा राजा होता, तो जेवती वास पाहे, तेवती सुखाची सृष्टी होय, तो मने ते घर आहे महाभूत. मग असं ज्ञानोबाने एकाला राजेपणा दिल्यानंतर ज्ञानोबाचं राज्य पण कमी होतं का? कमी होत नाही मला. ज्ञानोबाने जरी दुसऱ्या राज्य पण दिलं, ते ज्ञानोबाचं राज्य पण कसं आहे, स्वतः सिद्ध आहे. असे श्री ज्ञानोबा आहे, ज्ञानियांचे राजे. राजे ते असो राजा म्हटलेले, जो आपल्या तेजाने काय आहे, शोभायमान आहे. असे आमचे श्री काय आहेत, ज्ञानोबा आहेत. ज्ञानोबाचं राज्य आपण सांग वर्णन करत असताना, ऐके ज्ञान चक्रवर्ती भूतव ज्ञानाचीच मूर्ती. भगवान श्री ज्ञानोबा म्हणजे प्रत्यक्ष आपण नेहमी सांगत असतो, ज्ञानोबाकडे किती ज्ञान आहे असे विचार करू नका. भक्त श्रीमणी श्री नामदेवरायकडे किती नामनिष्ठ आहे असा विचार करू नका. शांतीब्रह्म एकनाथ महाराज किती शांती असा विचार करू नका. श्री तुकोबारायकडे किती वैराग्य असा विचार करू नका. तुकोबारायच्या रूपानेच वैराग्य प्रकट झालं. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या रूपाने शांती प्रकट झाली. नामदेवरायांच्या रूपानेच प्रत्यक्ष नाम प्रेम प्रकट झालं. तसं ज्ञानोबारायकडे किती ज्ञान आहे असं विचारू नका. श्री ज्ञानोबारायांच्या रूपानेच ज्ञान प्रकट झालं. ज्ञानचा शिरोमणी श्रोमणी वंदे जो का पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा रे ज्ञानियांचे राजे, ज्ञानियांचे शिरोमणी, ज्ञान चक्रवर्ती, प्रत्यक्ष ज्ञान स्वरूप आहे. ज्ञानदेव ज्ञानसागरू, ज्ञानदेव ज्ञानागरू, ज्ञानदेव भव सिंधू तारू, प्रत्यक्ष रूपे पैसे. ज्ञानदेव ज्ञानगम्य, ज्ञानदेव ज्ञान नेम, ज्ञानदेव ज्ञान धर्म्य, ज्ञानदेव ज्ञान नेम सर्वथैव पय असे. ज्ञानदेव हाची देव, ज्ञानदेवी धरिल्या भाव, ज्ञान होईल जेव्हा सर्व यासी संदेह पय नाही. ज्ञानदेवी धरिता ध्यान, ध्याता होय समाधान, जीवी शिवी परिपूर्ण एक रात्र कीर्तनी. काय श्री ज्ञानोबऱ्यांचा महिमा आहे. ज्ञानोबरे ज्ञानियांचे राजे आहेत, ज्ञान चक्रवर्ती आहेत, ज्ञान शिरोमणी आहेत. पहा, आता एखाद्या महापुरुषाला ज्ञान झालंय, त्यांचं असणारं यथार्थ ज्ञान, प्रमाणजन्य ज्ञान, त्यांचा असणारा जो काही बोध आहे,
ज्ञानी महात्मा आहे. कुठला जरी ज्ञानी महात्मा असा सगळ्याचं ज्ञान एकच राहणार नाही. त्याच्यामध्ये ज्ञानाचा राजा असा कसा असू शकणार आहे? तरतम भाव असा श्रेष्ठ कमीपणा भाव असू शकत नाही. पण ज्ञानोबा ज्ञानीयांचे राजे कसं काय? याचं उत्तर असं आहे, जरी एखाद्या महापुरुषाला यथार्थ बोध झाला, प्रामाण्यजन्य ज्ञान झालं, तर तो पूर्व अवस्थेमध्ये नक्कीच आज्ञानी असतो. पूर्व अवस्थेमध्ये नक्कीच आज्ञानी असतो. शमदंशक संपत्ती धारण करून श्री गुरूंची जी काही साधारण अशा प्रकारे यथार्थ सेवा करून मग त्याला ब्रह्मबोध होतो. परंतु ज्ञानोबर आहे, उपजताची ज्ञानी हे वर्म जाणूनी आले लोटांगणी चांदणे मोठकी देहात होती मोठे ज्ञानाची पहाट फुटी सूर्या पुढा प्रगटे प्रकाश जैसा तैसी दशेची वाट न पाहता वैशीची या गावाने येता बाळपणी सर्वज्ञता वरित याची ज्ञानोबराचं ज्ञानी पण असं प्रकारचं आहे. सिद्ध आहे. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभ आयते केले न हो. आम्ही केलेले नाही, आम्ही स्वयंभ आहे, आयते आहे. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर असं म्हटलेलं आहे. प्रत्यक्ष परब्रह्म श्री ज्ञानोबरांच्या रूपाने काय झालेलं आहे? प्रकट झालेलं आहे. म्हणून श्री ज्ञानोबरांना आशीर्वाद दिला. अनेक एक सोपार आहे. ज्ञानदेव ही 4 अक्षरे. जो जप करेल निर्धारे त्याशी ज्ञान होईल. ऐसा दिला आशीर्वाद श्री पांडुरंग परमात्म्याने श्री ज्ञानोबरांना काय केलेला आहे? अशा प्रकारचा आशीर्वाद दिलेला आहे. म्हणून ज्ञानोबरांचा महिमा असा आहे. ज्ञानोबरा ज्ञानियांचे राजे आहेत, ज्ञान चक्रवर्ती आहेत, ज्ञान शिरोमणी आहेत. श्री रामजनार्दन महाराज वर्णन करतात ज्ञान राजा. आणखी आपण कसे आहात? महा कैवल्य तेजा. ज्ञानोबरा कैवल्य स्वरूप आहे. बरं, परत महा म्हटलेलं आहे. बरं, आणि महा कैवल्य तेजा म्हटले. तेजाने संपन्न आहे. ते कैवल्य म्हणजे काय? ते तेज कसं आहे? आणि महाकैवल्य उपमा का दिली? विठ्ठल विठ्ठल. कैवल्य शब्दाचं चिंतन करताना कैवल्य म्हणजे मोक्ष, बद्ध कैवल्य आणि मुक्त कैवल्य 2 प्रकार आहेत. अहम ब्रह्मास्मी वृत्ती ज्ञान झाल्यानंतर जे ज्ञान सिद्ध होतं त्याला बद्ध कैवल्य म्हणा. आणि अहम ब्रह्मास्मी वृत्ती जिथं परमात्मा स्वरूपामध्ये विलीन होतं ते आज्ञा ज्ञानी बुडालिया ज्ञानी कीर्ती मुखत्व केलिया जैसा वन्नी काष्ट जाळवण्या स्वयं जळे ज्ञानोबरा वर्णन करतात. आज्ञा ज्ञानी नेले, आपण वस्तू घेऊन गेले. ऐसे जाणणे उरले जाणते जे विठ्ठल वृत्ती स्वपर निर्वाहक जसं परमात्मा स्वरूपामध्ये काय होते ऐशी जळ सरलिया माया ते जाळे तेही जळे. म्हणजे मी देहवृत्ती नाहीशी होते, ब्रह्मवृत्ती परमात्मा स्वरूपामध्ये काय होऊन जाते? लीन होऊन जाते. केवळ चैतन्य जिथं केवळतेचा भाव आहे, केवलस्य भाव हा अशा प्रकारचं जे काही कैवल्य आहे, मुक्त कैवल्य भगवान श्री ज्ञानोबर आहे. स्वयं असे प्रकट झालेले भगवान श्री ज्ञानोबर आहे. म्हणून कैवल्य म्हटलेले आहे. महाकैवल्य तेजा असं म्हटलेलं आहे. महाकैवल्य तेजा जेव्हा महापुरुषाकडे अशा प्रकारचं ज्ञान सिद्ध होतं, विरवी विषय जिनोनी जन्मले शुकाधिक दादुले, मग ते जन्मल्यानंतर ते तेजाने संपन्न असतात. तेजाचं वर्णन करताना 16व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाने खूप गोड वर्णन केले. ऐशे ईश्वराकडे निज भावे आपसया सहज तया नाव तेज आध्यात्मिक. सहज ज्याची वृत्ती परमात्म्याकडे जाते, कुठला मध्ये प्रतिबंध येत नाही, त्याला एक आध्यात्मिक तेज म्हटलेलं आहे. एखादा महात्मा असतो, त्या महापुरुषाचं तेज असतं. आपण जर महापुरुषांची प्रतिमा पाहिली, देवाची प्रतिमा पाहिली, तर त्या प्रतिमेमध्ये फोटोमध्ये पाठीमाग काय दाखवला जातो? प्रकाश दाखवला जातो. विठ्ठल विठ्ठल. 6व्या अध्यायामध्ये त्या महापुरुषाचं शरीर कसं होतं ज्ञानोबाने खूप गोड वर्णन केलेलं आहे. पिंडाची आकाराची त्वचेचा जो काही हा पापुंद्र आहे तो नाहीसा होतो. त्या शरीराच्या रूपानं ते काय होतं? एक मूर्तिमय तेजस प्रकट होतं. काश्मीराचे स्वयंभ ज्ञानोबाने वर्णन केले. अंतर ज्योतीचे लिंग निर्वाळे कुंकुमाचे भरीव सिद्ध रसाची ओतीव मग पाहता सायो शांतीचे ते आनंद चित्रेचे लेप माऊली खूप गोड वर्णन सांगणार. तरी संध्या रागीचे रांग काढून वळले ती अंग की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळ कुंकुमाचे भरीव सिद्ध रसाची ओतीव मग पाहता सावेव शांतीची ते. अशा प्रकारे कनक चंपकाचा पुतळा ज्ञानोबाने किती गोड वर्णन केले. सोन्याचा पुतळा निर्माण व्हावा का तेजेची बैसल्या आसनावरील ज्ञानोबाने वर्णन की मूर्तिमंत सूर्याने काय करावं? आपला आसन सोडावा, त्या महापुरुषाच्या शरीरामध्ये प्रवेश करावा. तसं त्या महापुरुषाची कांती जी आहे अवयव कांतीची भाम निर्वाळलेली दिशा असं ज्ञानोबाने म्हणतात. त्या महापुरुषाच्या ठिकाणी अशा प्रकारचं जे काही आध्यात्मिक तेज आहे ते आध्यात्मिक तेज काय होत असतं? अशा प्रकारे प्रकट होत असतं. म्हणून ज्ञानोबाचं वर्णन करताना महाकैवल्य तेज असं. महा आहे, मोठे आहे, कैवल्य आहे आणि तेज आहे ते ब्रह्मतेज आहे. आणखी एका उपपत्तीनं आपल्या चिंतन करता येतं. जगामध्ये जे इतर तेज आहेत
कोणते तेज आहेत? चंद्र, सूर्य, नक्षत्र आणि अग्नी. यदादित्यगतम तेजो जगद्भासे ते खिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नो तेजो विद्यमामकम ज्ञानोबऱ्या वर्णन. आता जे इतर तेज आहे, चंद्राचं तेज आहे, रवीचं तेज आहे, सूर्याचं तेज आहे, नक्षत्राचं तेज आहे, अग्नीचं तेज आहे, पण ते हे सर्व तेज ज्ञानोबऱ्यांच्या तेजाने प्रकाशित आहे. विठ्ठल रविचंद्राची शक्ती उदो करती जगती ती तुझ्या दीप्ती तेज तेजा ज्ञानोबराने वर्णन केलेले आहे. हे श्री ज्ञानोबरांच्या प्रकाशाने प्रकाशमान आहे. चंद्र प्रकाश देतो, सूर्य प्रकाश देतो, अग्नी प्रकाश देतो, नक्षत्र प्रकाश देतात. पण श्री ज्ञानोबरांच्या कांतीने, श्री ज्ञानोबरांच्या तेजाने यांना तेज मिळालेलं आहे. असं श्री ज्ञानोबा, कारण भगवान श्री ज्ञानोबा प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. भगवान महाविष्णू ज्ञानोबरा असल्यामुळं जी परमात्म्याची शक्ती आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, ती शक्ती भगवान श्री ज्ञानोबरांची असल्यामुळं ज्ञानोबरांच्या तेजामुळे जगातल्या सर्व वस्तू प्रकाशमान होत असतात. म्हणून श्री रामाजनार्दन महाराज वर्णन करतात, महा कैवल्य तेजा. आपण महाकैवल्य तेज स्वरूप आहात. आणखी काय? सेविती साधू संत. ज्ञानोबरांचं सेवन कोण करतं? संत महात्मा सेवन करतात. काय ज्ञानोबरांचा महिमा आहे? आपण जर थोडं लौकिकामध्ये पाहिजे तर एका साधूचं दुसऱ्या साधूला पटत नाही महाराज, विचार करा. पण ज्ञानोबरांचा महिमा असा आहे, संप्रदायाचे जेवढे संत झाले त्या सर्व संतांनी ज्ञानोबरांचं गुरुत्व स्वीकारलं. विठ्ठल सर्व संतांनी ज्ञानोबरांचं वर्णन केले. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जिनी निगमवल्ली प्रगट केली, किंवा तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य तैसे प्रकाश रे. धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान, धन्य हा निधान. ज्ञानदेव महाराज काय सांगू देवा. ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी बोलविले. श्री सोकोवर असतील, संत शिरोमणी सेना महाराज असतील महाराज. धन्य महाराज अलंकापुरवासी, साष्टांग तयासी नमन माझे ज्ञानदेव गुरु. ज्ञानदेव तारू काय उतरे पैल पारू. ज्ञानदेव ज्ञानदेव माता, ज्ञानदेव पिता तोडी भवव्यथा. ज्ञानदेव ज्ञानोबरांचं सर्व संतांनी वर्णन केलं. नामदेवरायांनी वर्णन केलं, चोखोबरायांनी वर्णन केलं, शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांनी वर्णन केलं. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलत असे. भगवान श्री शांती ब्रह्मनाथ महाराजांना यथार्थ दर्शन झालं. सगळ्या संतांनी, निळोभराय महाराज असतील, जेवढे संत परंपरा आहे, गोरोबा काका असतील, सर्व संतांनी, श्री संत शिरोमणी सावता महाराज असतील, सर्वांनी ज्ञानोबरांचं तोंड भरून वर्णन केलं. सर्वांनी ज्ञानोबरांचं गुरुत्व स्वीकारलं. गुरुसेवेलागी जा, शरण एका जनार्दन, त्रैलोक्याचे जीवन. ज्ञानोबा माझा सेविकी साधू संत. हे आनंदी क्षेत्र एकच क्षेत्र असं आहे महाराज, जे सिद्ध साधकाचे स्थळ, सर्व तीर्थ हेची मूळ, वास केल्या नित्यकाळ तरी महाघोष हारतील. सिद्ध या भूमीमध्ये सिद्ध आणि साधक राहतात. या भूमीमध्ये सिद्ध आणि साधक राहतात. इतर भूमीचा विचार करा, इतर क्षेत्रभूमी आहे, आपण ते सिद्ध साधक असतील असं नाही म्हणा. पण ज्ञानोबरांची सेवा करण्यासाठी साधू संत आहेत. इतर मोठमोठी क्षेत्र आहेत, ऐक नाही, पण ते साधू संत सेवा करत पामर विशेष येतात तिथं. विठ्ठल विठ्ठल सेविकी साधू संत मनोवेद. आमचं जे मन आहे ज्ञानोबरांनी वेधून घेतलं. दरवर्षी तुम्ही येता, सर्वजण येता. काय येतो? ज्ञानोबरांनी आपलं मन आकृष्ट केलेलं आहे. तसा परमात्मा आपलं मन आकृष्ट करून घेतात. पाहिल्या वेदलावी वैसे जीवी जडून, किंवा वेधले व मन तयाचे गुणी क्षणभरण विसंबे विठ्ठल रुक्मिणी. जसा परमात्मा आपलं चित्त आकृष्ट करून घेतो, तसं ज्ञानोबराय साक्षात परब्रह्म असल्यामुळं तुमचं आमचं जे चित्त आहे दरवर्षी ज्ञानोबराय आकृष्ट करून घेतात. पांडुरंगे प्रसन्नपणे दिले देणे याना, निळामने जाणून संत येती धावत. व चालत नाही, धावत येतात महाराज. सगळा संसार बांधून, संसाराच्या सगळ्या गाठी सोडून तिकडे काय हो, पाऊस जास्त पडला तरी काय हरकत नाही, पण वारी चुकवायची नाही. विठ्ठल विठ्ठल आपलं जे काही मन आहे, आपलं मन वेधून घेतात. अशा प्रकारचा ज्ञानोबरांचा यथार्थ महिमा, जे काही यथार्थ दर्शन जे श्री रामाजनार्दन महाराजांना झालं, हे सगळं वर्णन केलं. भगवान परमात्मा सांगतात, आणि आज ब्रह्मविद्येचा योग आहे. हा मी योग पूर्वी काय केला, भगवान सूर्यनारायणाला सांगितलं. सूर्यनारायणाने तोच योग मनूला उपदेश केला. ते मनू महाराजांनी
तो ईश्वराला उपदेश केला. अशी परंपरा आली. इमाम परंपरा प्राप्त इमाम प्राप्त भाजस्व इमाम नाही चुकलं काय इमाम परंपरा प्राप्त एवं परंपरा प्राप्त विमो राजशिव विदुः स काले नेह मजता योगो नष्ट परंत. भगवान परमात्म्याने हा जो काय आहे भगवान सूर्यनारायण हा मग तेने विवस्वते रवी ज्ञानोबऱ्या वर्णन करतात. हा योग जो आहे भगवान सूर्यदेवाला सांगितला. सूर्यदेवाने श्री म्हणून आपण अनुष्ठिली मग ईश्वक व उपदेशली अशी परंपरा विस्तारली अध्यय भगवान श्री म्हणून सांगितलं म्हणून परत ईश्वकुला उपदेश केला. तिथून ही परंपरा चालत आली. पण मध्यंतरी असं झालं कैसा नेनो मोह मोहवाडी गेला त्याने बहुतेक काळ व्यर्थ केला म्हणून योग हा लोपला लोकीये. मध्यंतरी काय झालं ज्ञान कधी नष्ट होत नसतं पण परिणाम काय झाला जे विषय प्राणिया कामी भरू देहाची वरे आदरू म्हणून हे पहिला विसरू आत्मबोधाचा. देहाच्या ठिकाणी काय केली आत्मबुद्धी धारण केली. मी देहबुद्धी निर्माण झाली. विषयाच्या ठिकाणी इच्छा निर्माण झाली. परिणाम काय झाला देवाचा विसर पडला. मला अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्दज्ञाने विषय लोभी म्हणे साधने गुरु. शब्दज्ञानीने काय केलं फक्त मी ब्रह्म म्हणायचं पंगत खायची असं केलं. परिणाम असा झाला मीच ब्रह्म ऐसे मनस्य या लोका विषयाच्या सुखा टोकून या प्रकारा महाराज सांगतात शब्द ज्ञानामध्ये प्रवृत्ती झाली. अनुभव ज्ञान काय झालं नाहीच झालं. कशामुळे घडलं गेलं हे ज्ञान लुप्त झालं नष्ट नाही झालं. ज्ञान कधी नष्ट होत नसतं. उजळा वया आलो वाटा तुकाराम महाराज वर्णन करतात. वाटा उजळायच्या झाडू संतांचे मारण आड राणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. परंतु विसर पडला. का विसर पडला त्याचं कारण सांगतात की देहाच्या ठिकाणी आदरबुद्धी निर्माण झाली. श्री गुरु प्रातस्पणे वैकुंठवासी फुले महाराज एक उदाहरण सांगायचे की कोरोनाच्या काळामध्ये काय माणसाला सर्दीचं इन्फेक्शन म्हणजे कोरोना. सर्दीचं इन्फेक्शन म्हणजे कोरोना. मग माणसाच्या खिशामध्ये काय असतो रुमाल असतो. मग सर्दी झाल्यानंतर माणसं काय करतात शेंबूड शिकून घेतात. चांगली गोष्ट आहे पण शेंबडा सगळं रुमाल खिशामध्ये ठेवतात. शेंबडा एवढं प्रेम आहे तर नाकावर किती असेल विठाला ठिकाणी आदरबुद्धी निर्माण झाल्यामुळं देवाचा विसर पडला. म्हणून तर श्री नामदेव आणि ज्ञानोबा अवताराचं प्रयोजन सांगत असताना किती गोड वर्णन केले. संसारी आसक्त माया मोहे रत तापत्रय संतप्त झाले जीव ऐश्या पतितांचा करावया उद्धार याला हे अवतार तुमचा जगी हाच भाव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात
जगामध्ये ज्ञान रोपलं गेलं, नष्ट नाही झालं, रोपलं गेलं. म्हणून परिणाम काय झाला? हित नेणं ती कोणी, हिताचं ज्ञान काय झालेलं आहे? शोधून या आले संत हित आहे ते जगाचे. मनुष्य जो काही जीव आहे हिताला विसरला, पाहे शरीराच्या गावात जाय लागे आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडून इंद्रिय ग्रामीचे राजविधी अहम ममतेच्या जन्मवादी विकारांतराचे मांदे मिळवितात, दुःख शोकाच्या गायी मारिल्याची सेची नाही. सांगा कारण काही जे ग्रासिले माया म्हणणे ते माते चुकले, हित नेणती कोणी ज्ञानोबरे वर्णन करतात. हिताचं ज्ञान कोणाला राहिलं नाही महाराज. म्हणून भगवान श्री पांडुरंग परमात्मा ज्ञानोबऱ्यांच्या रूपानं प्रकट झाले महाराज. तोची अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया गीता जेनी उपदेशली, तेही विटेवरी माऊली, तेच विटेवर असतात श्री पांडुरंग परमात्मा. श्री ज्ञानोबऱ्यांच्या रूपानं काय झाले? प्रकट झाले. ज्ञानोबऱ्यांच्या काळातली जी काही परिस्थिती ते अवतार कार्य सांगत असताना रुक्मिणी मातेने भगवान श्री पांडुरंगाला प्रश्न केला, रुक्मिणी पुसे देवास का कलिमाली जन दोषी, हे घातले देवा पुसे ते सांगते महाविष्णू, तर ऐके व साचार चित्ते, तू काय निनसी त्या व्यासाते, ग्रंथी सांगितले भारते कली माझे जन दोषी. कृष्ण अवतार झाला, पांडवी निज ठाव टाकीला, तेथून एक शक झाला जन्मेजयापासून. भगवान परमात्मा निर्धामाला गेले, पांडव निर्धामाला गेल्यानंतर श्री जन्मेजयांचं शक आलं, शासन आलं. तिथून पुढे श्री उज्जैन क्षेत्रामध्ये विक्रम राजाचं शासन आलं. त्याने 135 135 वर्ष धर्माचं राज्य केलं. कलियुगी पुण्यश्लोक उज्जैनी नांदात नामदोऱ्या वर्णन करतात. पुढं जी काही मग या शका माझे प्रथम राजा भोज उत्तम, जी काही गंगा तीरावर प्रतिष्ठान क्षेत्रामध्ये जी काही 18,000 जे काही असणारं शासन आहे, 18,000 वर्षाचं जे शासन आहे, त्या शासनामधला शालिवान शका जे आहे, शालिवान शासन आहे, त्यातला पहिला राजा भोज, त्यांनी सुंदर राज्य केलं. आणि अशा प्रकारचं झाल्यानंतर इथपर्यंत चांगली गती होती. जन्मेजयापासून पांडवांच्या नंतर राजा भोज राजापर्यंत धर्माचं राज्य होतं. पुढे काय झालं? राजे भ्रष्ट यवन झाले, ठाई ठाई दोष घडले, मग ही अवतार घेतले कली दोष हरावया. राजे भ्रष्ट झाले, नुसते भ्रष्ट नाही झाले, यवन झाले महाराज. त्यांनी सुनता करून घेतली, म्हणजे हिंदूंनी सुनता करून घेतली, म्हणजे शरीराने मुसलमान झाले आणि वृत्तीने मुसलमान झाले. विठ्ठल किती अवतार घेतले. आता काय काय राजकर्ते वृत्तीने मुसलमानच काय काय आहेत. महाराज सांगतात मग ही अवतार घेतले कली दोष हरवया, राजे भ्रष्ट जेवण झाले, ठाई ठाई दोष घडले, प्रत्येक ठिकाणी दोष घडले गेले. जे काही अशा प्रकारच्या मनुष्य संसारामध्ये इतका रममान झाला आणि कलीचं प्राबल्य त्यामध्ये आलं. कली पापाची मूर्ती, कली म्हणजे पुण्य राहिलं नाही, कली पापाची मूर्ती असल्यामुळे मनुष्य स्वधर्म आचरणाला विसरला. ऐका कलीचे फळ पुढे होईल ब्रह्मगोळ, 4 वर्ण 18 याती भोजन करीत एके पंक्ती. महाराज सांगतात वाम कवळ महाराज जन जाईल अधपतन, कैसे कलियुगाच्या मुळे झाले धर्माचे वाटोळे. सांगुनिया राम राम ब्राह्मण म्हणती दोम दोम, शिव नाही ते निळे वस्त्रे पांघरती काळे. सर्व तुकाराम महाराज वर्णन करून दिलं, म्हणून कपड्याला कधी निळे टाकायचे नाही. शिव नाही ते निळे वस्त्रे पांघरती काळी तुकाराम महाराज वर्णन केलं. हे सगळं कलीच्या प्राबल्यामुळे घडलं गेलं. कलीची दोषाची खाण आहे, मनुष्य स्वधर्मापासून च्युत झाला. पण अशा प्रसंगाला हे संत महात्मे जे आहेत, ऐसे ब्रह्मा विष्णू हर मुक्ता येते मूळ माता साचार, तारावया चराचर कली माझे अवतरले. चराचराचा उद्धार करण्यासाठी हे जे काही महापुरुष आहेत कलियुगामध्ये प्रकट झाले. आता कलीचे लोक कसे आहेत, फक्त 2 मिनिटांमध्ये उदाहरण सांगतो. एका साहेबाचा वाढदिवस होता, सगळी सज्जन मंडळी बसलेली होती. पण घरून एक घटना घडली, एका माऊलीच्या गळ्यातला सोन्याचा हार कोणतरी चोरल्यानंतर ते माता त्या साहेबाकडे येते, म्हणजे महाराज सज्जनाची सभा असं घडलं नाही पाहिजे, तुम्ही माईकमध्ये बोला की कोणी माझा हार घेतला असं तर द्या म्हटले. आता ते सज्जन माईकवर आले, म्हटले पहा म्हणे ह्या माऊलीचा कोणी हार घेतला असेल, कोणी घेणार नाही, आम्हाला माहिती कोणी घेणार नाही, चुकून पडला असेल सापडला असेल तरी आणून द्या. आता कोणी आणून देईल का? आणून दिला तर तो चोर सिद्ध होईल. आम्ही युक्ती करू म्हणे 15 मिनिटं लाईट बंद करू, दिवा बंद करू. समोर टेबल आहे, त्या समोर टेबलवर चांदीची वाटी आहे. ज्यांनी कोणी तो सोन्याचा हार घेतला असेल समोरच्या चांदीच्या वाटेमध्ये तो हार नेऊन ठेवावा. आम्ही 15 मिनिटं दिवा बंद करतो म्हटले. 15 मिनिटं दिवा बंद केला, 15 मिनिटं दिवा चालू केला. त्या वाटीमध्ये हार आला का? वाटीमध्ये हार तर आला नाही, पण ती वाटीच गायब झाली. या लागे अवतार तुमच्या जगी. महाराजांनी वर्णन केले, ब्रह्मामूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दीन जनाचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे मूर्ती लोकांमध्ये अवतरले. एकदा काय झालं, देहू गावामध्ये सर्व गाढवाची मिटिंग गेली. सर्व गाढवाची मिटिंग तुकोबरायकडे गेली. तुकोबरायला म्हटले महाराज तुम्ही आमच्यावर अन्याय केला. म्हटले असं नाही,
आमच्या गाथेमध्ये किती अवहेलना केली तुम्ही. तुका म्हणे नष्ट जाणा गाढवतो स्पष्ट. तर ते गाढवाने काय केलं, तुकोबऱ्यांकडे जरा आपलं फिर्याद केली, म्हणजे आपली म्हणजे तुकोबरे बरोबर नाही म्हणजे महाराज असं नाही. तुम्ही आमची उपमा माणसाला दिली, कोणती उपमा दिली की बाबा जे माणसं कधी गळ्यामध्ये माळ घालत नाही, कधी आळंदीची वारी करत नाही, कधी हरिपाठ म्हणत नाही, कधी भजन करत नाही, पण अशा लोकांना तुम्ही आमची उपमा दिली. पण हे काही चांगलं नाही म्हणजे, आम्ही काही चांगलं नाही. आम्ही आमच्या नियमामध्ये आहे, आम्ही आमच्या नियमामध्ये आहे. आमचे नियम आम्ही कधी सोडत नाही म्हणजे. आम्हाला जो आहार दिलाय, शाकाहार दिलाय, तो आम्ही शाकाहारच ग्रहण करतो. पण माणसाने आपली प्रकृतीच्या विरुद्ध नियम केले महाराज. माणसाचा शाकाहार आहे, पण मनुष्य मांसाहार करू लागला, खाऊने ते खाऊ लागला, पिऊने ते पिऊ लागला. मग आमची उपमा तुम्ही माणसाला देताही बरोबर नाही. तो कोणाला वाटतं गाढवांचं खरं आहे म्हणजे, गाढवांचं खरं आहे. कारण गाढवांची उपमा लोकांना देता येत नाही. तुकोबाऱ्यांना नाईलाजानं म्हणावं लागलं, तुका म्हणे जाणं नर गाढवा होई. पतितांचा करावा अवतार या लागी अवतार तुमचा अशी जी संसारामध्ये दिन आहे, इंद्रियाच्या अधीन झालेले आहेत, खाऊन येते खातात, पिऊन येते पितात, करून येते करतात, जाऊन तिथे जातात, असे जे बद्धजीव आहेत, अशा पतितांचा उद्धार करण्यासाठी भगवान श्री ज्ञानोबर आहे. निवृत्ती ज्ञानदेव, त्रिमूर्ती तिन्ही देव, निवृत्ती सोपा ज्ञानदेव, त्रिमूर्ती तिन्ही देव, धर्म रक्षणार्थ पहावो मनुष्य रूपे अवतार. जे मनुष्य गण प्राणी ज्यांचा भारनस आहे मेदिनी, मग हे अवतार घेऊनी जगत तारिले कीर्तने नामदोरे. किती गोड वर्णन करतात. ज्यांचा पृथ्वीला भार सहन होत नाही. पृथ्वीला बिल्डिंगचा भार नसतो, पृथ्वीला पर्वताचा भार नसतो, पृथ्वीला झाडाचा भार नसतो, पृथ्वीला भार होतो पापी लोकांचा, पापाचा. पापी जे अभक्त दैत्य ते मागे धरणीशी झाले ओझे त्यांचे. आणि मग अशा जीवांचा, बद्ध जीवाचा उद्धार करण्यासाठी भगवान श्री ज्ञानोबर आहे अवतार पांडुरंग नाव ठेवले. आणि श्री पांडुरंग परमात्माच ज्ञानोबराच्या रूपाने प्रकट झाले. आता त्यातलं शास्त्र असं आहे, भगवान श्री कृष्ण परमात्म्याने गीता शास्त्र सांगितलं कुरुक्षेत्रावर. तो संस्कृत भाषा जगाशी कळेना, म्हणून नारायण करुणा आली. अहो लोकांना मराठी नीट कळत नाही, संस्कृत कधी कळायची नाही. काय काय मराठीतले असे शब्द आहेत लोकांना जर विचारले तर कळत नाही. तिथं मराठी जर सामान्यांना कळत नाही तर संस्कृत भाषा केव्हा कळणार. म्हणून ज्यांनी गीताशास्त्र सांगितलं तेच पंढरी क्षेत्रामध्ये कमरेवर हात ठेवून उभे आहेत. मी प्रमाण दिलं, गीता ज्यांनी उपदेशली ते ही विटीवरील माऊली. म्हणून संस्कृत भाषा जगाशी कळेना, म्हणून नारायण करुणा आली. मग तेच श्री पांडुरंग परमात्मा जगाला हिताचा मार्ग दाखवण्यासाठी ज्ञानोबरांच्या रूपाने प्रकट झाले आणि संस्कृत गीतेवर मराठी भाषेमध्ये टीका केली. तिने संस्कृताची गहने तोडणी मराठी शब्द सोपाने रचिली धर्मनिधाने निवृत्ती देव म्हणून भरतेने सद्भावे नावे प्रयाग माधव विश्वरूप पहावे इतरोनी संसाराची द्यावी तिरोधन. संस्कृत भाषेतलं काठीने जे आहे ते काठीने ज्ञानोबरांनी काय केलं, मोडलं आणि मराठी भाषेमध्ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी घेणे देणे सुखची वरी हो दे या जगा संस्कृताची ज्ञानदृष्टी केली से मराठी गीता देवी ज्ञानोबरांचे प्रतिज्ञा आहे. मूळ ग्रंथीची हा संस्कृत बरी मराठी नीट पडता
अभिप्राय मानल्या उचिता कवन भूमीनच होते. काय माऊलींचे प्रतिज्ञा ज्ञानोबा म्हणतात, तर मूळ संस्कृत टीका पाहिली आणि आमची ज्ञानेश्वरी पाहिली तर चांगल्या सुज्ञ वाचकाला गीतेवरून ज्ञानेश्वरी काही ज्ञानेश्वरून गीता कळणार नाही. विठ्ठल ब्रह्मविद्या अशी आहे, उभ्या बाजारात करता हे तो नावडे पंढरी ना. ब्रह्मविद्या अशी कुठे सांगता येत नाही. अर्जुनाची पालती परिस्थिती योग्य होती, अधिकार सांगितलं मला. त्या ब्रह्मविद्येचं चिंतन करता जाणणे अवघ्याच्या गावी गुरुत्वाचे आचार्य पदवी जे सकळ गुह्याचा गोसावी पवित्रा राहो. गुह्य गुह्यत्र आणि गुह्यतम इदं तुते गुह्यतमम असे गुह्यतम शास्त्र आहे. हे गुह्यतम शास्त्र सांगता येत नाही. शिरसिंधू परिसरी ज्ञानोबा वर्णन करतात. शिरसिंधू परिसरामध्ये भगवान श्री आदिनाथाने देवी पार्वतीच्या कर्णकुहरामध्ये ब्रह्मविद्या सांगितली. ती ब्रह्मविद्या श्री मच्छिंद्रनाथाने माशाच्या पोटामध्ये ऐकली भगवान विष्णूने. श्री मच्छिंद्रनाथाने तीच ब्रह्मविद्या भगवान श्री गोरक्षनाथांना दिली. श्री गोरक्षनाथाने तीच ब्रह्मविद्या सद्गुरु श्री गहिनीनाथांना दिली आणि सद्गुरु श्री गहिनीनाथाने तीच ब्रह्मविद्या गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविडे. आतापर्यंत एक शिष्य एक गुरु हा रुडला सास व्यवहार तो मत प्राप्ती प्रकार जाणवया. ज्ञानोबाच्या परंपरेचं चिंतन करा. एक शिष्य एक गुरु परंपरा होती, पण भागवत श्री ज्ञानोबाची खूप मोठी क्रांती आहे महाराज. ज्ञानोबाचा पुरुषार्थ आहे. ज्ञानोबा सद्गुरु निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना करतात. भगवान श्री गुरुदेव देवाच्या चरणी प्रार्थना करतात. म्हणले भगवंत असं नाही म्हणे, आपण जर एक शिष्य एक गुरु ही परंपरा ठेवली तर जगाचा उद्धार केव्हा होणार. पण जेवढी लोकसंख्या तेवढे मला अवतार घ्यावे लागतील. म्हणून ज्ञानोबांनी दादांच्या चरणी प्रार्थना केली. श्री गुरु निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना केली की ब्रह्मविद्या एक शिष्य एक गुरु परंपरेमध्ये न ठेवता ते गुह्य ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीच्या रूपानं मराठी भाषेमध्ये उघडं केलं. अभंगाचं तिसरं चरण. सुबोधे होय श्री प्रबंधे ब्रह्मस्वादे अक्षरे गोकुली बालापासून वृद्धापर्यंत भगवान श्री ज्ञानोबांनी मुक्तीची पंगत घातली. जयाने घातली. आपण मुक्तीची पंगत घालतो ऐकणे, पण ज्ञानोबांनी मुक्तीची पंगत घातली. गुरुवारी प्रातस्मरणी श्री गुरु फुले महाराज नेहमी सांगायचे, आळंदीमध्ये यावं आणि मुक्त होऊन जावं. आळंदी महामुक्ती क्षेत्र आहे. जयाने घातली मुक्तीची गवांदी मिळवली मांदी. वैष्णवांची जी ब्रह्मविद्या गुह्य होती, बालापासून वृद्धापर्यंत ज्ञानेश्वरीच्या रूपाने ज्ञानोबांनी काय केलेले, मुक्तीची पंगत घातली. नाम विश्व ब्रह्माचे केले. सगळं विश्व आहे.
ज्ञानोबराची प्रतिज्ञा आहे. फिटो विवेकाची वाणी तो काना मनाची जिनी देखो आवडे ते खानी ब्रह्मविद्येची दिसो परत तो डोळा पाहो सुखाचा सोहळा रेगो महाबोध सुकाळा माझी विश्व ज्ञानोबराची प्रतिज्ञा आहे. आमची ज्ञानेश्वरी अशी आहे महाराज, खेचराची या म्हणा आणि सात्विकाचा पाहणा श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. अहो एखादा खेचर म्हणजे अज्ञानी जीव असेल, बद्ध जीव असेल, त्या बद्ध जीवाने अज्ञानी विकारयुक्त जीवाने जरी आमची ज्ञानेश्वरी ऐकली तरी त्याला अंतःकरणामध्ये सात्विक भाव निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. सुमन जो आहे शुद्धमती आहे त्याला श्रवण केल्याबरोबर महाबोध नाम आत्मज्ञान सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचा वाघ विलास विस्तारू गीतार्थेसे विश्व भरू आनंदाचे आवारू मांडू जगा ज्ञानोबराने ब्रह्मविद्येची जीवनमुक्तीची आनंदाची मोक्षाची जी काही पंगत आहे पंगत ज्ञानोबराने कैवल्य कनकाची दाना किंवा पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तीपंथी जगा देतो रामा जनार्दनी. पायी टकती ठेले किंवा पायी मस्तक ठेले असे पाठभेद आहे. पण मस्तक आपण ठेवल्यानंतर काढून घेतो, पण चित्त जर ठेवलं चित्त आपलं अखंड श्री ज्ञानोबराच्या चरणावर राहतं. म्हणून पायी टकची ठेले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेद. नामाचा एकदा मोठ्या प्रेमानं श्री पांडुरंगाचं मुखाने नाम आणि हातानं चिंतन. चिंतन करायचंय, मर्यादित वेळेमध्ये चिंतन करायचे. संपूर्ण आबहा ज्ञानोबरांचा आपण जे काही तात्विक दृष्टीनं स्रोत दृष्टीनं ज्ञानोबरांचे चरित्र या अभंगाच्या रूपानं श्री रामाजनार्दन महाराजांनी सांगितलं. आता जो ज्ञानोबरांचा संयोग समाधीचा जो उत्सव आहे त्या उत्सवाचं वर्णन करताना नामदेवराय वर्णन करतात. मग नेमेलिया तिथी अष्टमी कृष्ण समर्थी कीर्तन केले यथार्थी ब्रह्मलोक पाविजे नवमी गजर कथेचा श्री वैष्णवत्वची साचा चतुर्भुज देवाच्या वधून्या गेले सहजे दशमी दिंडी जागरणाश्रमी तो येईल वैकुंठग्रामी कीर्तन करिताची एकादशी श्रेष्ठ गाडी नामस्मरणे कोटी याग जोडी एक एक घडी युगा एवढे सामर्थ्य येचे एकादशी दिननिशी जागरणी ऋषिकेशी कीर्तन करिता अहर्निशी करीतो तारील सर्व जना द्वादशी शिरापती कीर्तन करीत अल्लादी तो पावन होईल गोविंदी निजपती. विष्णूचा अर्थ सरळ आहे, काय अवघड नाही. नामदेवरायाने आजच्या दिवसाचा महिमा सांगितला. त्रयोदशी उत्तम थोर करे दिंडी पताका गजर टाळ मृदंग झणत्कार तरी तो सकळ कुळ तारील नामामने चतुर्दशी अमावस्येच्या दिवशी ज्ञानदेव राहील नेहमीशी तरी तो तरेल भुतळी. आजचा जो काही परम मंगल असणारा दिवस आहे त्रयोदशी थोर म्हटले. त्रयोदशी उत्तम थोर करे दिंडी पताका गजर. दिंडी पताकाचा गजर करून टाळ मृदंगाचा झणत्कार करून भगवान श्री ज्ञानोबरांचा जो महिमा गाईल ऐकील तरी तो सकळ कुळ तारील. म्हणून आजच्या दिवशी ज्ञानोबरांच्या संजीव समाधी जे काही चिंतन आहे ते आपल्याला सर्वांना करायचं आहे. स्वरूप दृष्टीनं स्वरूपाच्या दृष्टीनं रामाजनार्दन महाराजांनी सगळा महिमा सांगितला. आपण जर थोडं लौकिक चरित्राचा विचार केला तर महाराज सांगतात जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोली. ज्ञानोबरांच्या चरित्राचा आपण संपूर्ण विचार करा. जी काही सुशीनाम श्रीमताम घे अशा पवित्र फळामध्ये भगवान श्री ज्ञानोबरांचा जन्म झाला. ज्ञानोबरांचे चरित्र आपण 7-7 दिवस 15-15 दिवस सांगत असतो, आपण नेहमी ऐकत असतो. अशा पवित्र घरामध्ये श्री विठ्ठल पंतांच्या देवी रुक्मिणी मातेच्या पोटी श्री ज्ञानोबरांचा
प्राकट्य झालं. अवतार तुम्हा धराया कारण अवतार आहे हा येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. भगवान सदाशिव, भगवान श्री महाविष्णू, भगवान श्री ब्रह्मदेव आणि आदी माया चैतन्य शक्ती ज्ञान शक्ती या चारीच्या शक्ती आहेत त्या चारी भावनाच्या रूपाने प्रकट झाले. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, भगवान शंकरच निवृत्तीनाथाच्या रूपाने प्रकट झाले. भगवान ब्रह्मदेव स्वप्न काकाच्या रूपाने प्रकट झाले. भगवंताची ज्ञानशक्तीच आदी माया मुक्ताबाईच्या रूपाने प्रकट झाल्या. आणि साक्षात भगवान महाविष्णू ज्ञानोबऱ्यांच्या रूपाने काय झालेले प्रकट झालेले. जय महाराज सांगतात, महाराजांनी काय केले, धनुनी बाळकिडा, धनुनी सगुण रूपे केली बाळकिडा, सगुण रूपामध्ये काय केलेले बाळकिडा केली. आणि चरित्र करत असताना बोलविला रेडा निगम वाचे, जी काही चालविली जड भिंती, हरले चांगल्याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाते ज्ञानोबा माझा. रेड्याच्या मुखातून ज्ञानोबाने वेद बोलवला. वेद बोलवल्यानंतर तिथून ज्ञानोबा निवृत्तीनाथ महाराज हे चारी भावंड पैठण शक्ल शुद्धीपत्र आणण्यासाठी आल्यानंतर नेवाच्या क्षेत्रामध्ये आले. तिथं नेवाच्या क्षेत्रामध्ये भगवान श्री ज्ञानोबांनी जी काही ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली. ब्रह्म साम्राज्य दीपिका, वर्णियेले गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा, ज्ञानोबा माझा अमृतानुभव ग्रंथाची रचना केली. अशा 19 ग्रंथाची रचना केली असं सांगतात. वशिष्ठ गीतेची टीका, भावार्थ काढलेला श्लोका, ग्रंथ रचना नेटका, करोनी रचना दाविली, तुवा जो ग्रंथ अनुभव, गीतेशी सांगितला भाव, ते मुख्य ठेवणे राणीवर अनुभवी जाणती, तैसाचे अमृतानुभव, सिद्धपीठी केला भाव, दावणी मनोहर राणीवर निज गुह्य आमुचे. सगळ्या ज्ञानोबांनी काय केले, जवळपास 19 ग्रंथाचे अभंगाता असेल, हरिपाठ असेल, अशा प्रकारे चांगदेव 65 असेल, सर्व ग्रंथाची रचना केली. अमृतानुभव ग्रंथाची रचना झाली, ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना झाली. ही चारी भावंड आळंदी क्षेत्रामध्ये आले. तापीच्या तीरावर चांगदेव महाराज राहत होते. त्यांना कळे कोणीतरी महापुरुष प्रकट झालेले आहेत. पत्र लिहिलं, सगळं चरित्र भाग आपल्याला माहिती आहे. पोरच पत्र पाठवलं, पोरं नाम मल विक्षेप केलाय, फक्त औरंगजेब राहिलेला आहे. मग स्वस्ती श्री वटेशु जो लोपुनी जगदा वासु दावी मग ग्रासु प्रकटला करी. 64 तुम्ही विद्या प्राप्त करून घेतल्या. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 14 वेद 64 काळे सर्व शिकलं तुम्ही. पण 65 ब्रह्मविद्या रूपी काळ जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला आत्यंतिक समाधान प्राप्त होणार नाही. 65व्या लिहिल्या, अर्थ कळला नाही, तसंच आले. शिष्याने भडकावून दिलं, सिद्धी कायम टिकत नसते, त्याला वाघावर बसून आपल्या सिद्धीच्या जोरावर वाघावर बसून आले. सर्पाचा चालू केला, परंतु चालविली जड भिंती, हरली चांगल्याची भ्रांती, मोक्ष मार्गाचा सांगती ज्ञानोबा माझा. आणि म्हणजे काय आले लोकांनी चांगदेव श्री चांगदेव महाराज शरण आले. ऐकावं तो अर्थ मुक्ताबाईच्या मुखे. आणि 65चा अर्थ अंगी लेवविला, 65चा अंग आरती बांधवला. आणि जी काही जीवनमुक्त अशा प्रकारची अवस्था झाली. परत श्री भक्त श्रोमणी नामदेव यांच्या सोबत तीर्थयात्रेची इच्छा निर्माण झाली. आणि मग देवतीर्थ भजन संगीती जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन. नामदेव यांच्या सोबत ज्ञानोबांनी तीर्थयात्रा केली. सोबत सगळे संत समुदाय होता. त्या काळात जेवढे संत शिरोमणी होते, सावता महाराज, नरहरी सोनार, गोरोबा काका, हे सर्व संत ज्ञानोबांच्या बरोबर त्यांनी संपूर्ण ही जी काही भारत परिभ्रमण आहे ते सर्व केलं. पश्चिम प्रवास आदी करुणी द्वारका पाहिल्या, सकळिका मोक्षपुऱ्या, चार्यो धाम सप्त मोक्षपुऱ्या, 12 ज्योतिर्लिंग, ही सर्व तीर्थयात्रा ज्ञानोबांनी केली. काय केली, झाली तीर्थविषय जगत उद्धरण. तीर्थाच्या निमित्तानं तीर्थाला पावन केलं, जगाचा उद्धार केला. तैसी बांधली सोडीत, बुडाली काढीत, साखळी फेडीत अर्थाच्या. ज्ञानोबांचं वर्णन करताना नामदेव खूप गोड वर्णन करतात. जो जो दिवस उगवला, जो जो दिवस उगवला, तो ज्ञानदेवे सफळ केला, तो ज्ञानदेवे सफळ केला. पद पदांतर कथिला, जेने आत्माराम संतोषे. ज्ञानोबाने जो जो दिवस उगवला तो जगत कल्याणासाठी, भगवत साधनेसाठी, नामचिंतनासाठी खर्च केला. आयुष्य कळसाचे आले. श्री गुरुवर्य भोले महाराज सांगत असतात, मोठी माणसं काम झाले की थांबत नाहीत. काय आयुष्य आहे, किती मोठी क्रांती केली. एवढ्या अल्प वयामध्ये जे कुणी करू शकत नाही ते भगवान श्री ज्ञानोबांनी केलं. ते काय, त्यावेळी महाराज सर्व केलं ज्ञानोबा. आता देवाच्या चरणी पंढरपूरची कार्तिकीची वारी होती. कार्तिक शुद्ध एकादशी पंढरी यात्रा होईल सहसी. पंढरपूरला आले आणि आल्यानंतर श्री पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना केली. ज्ञानदेव उभा जोडणी हस्त, भक्त पाहते समस्त, विठोजी म्हणे कळला स्वार्थ, या ज्ञानांजनाचा. ज्ञानोबा आले. समाधीतला पहिला अभंग आहे. सुरुवात काय अभंगाची पहिली,
ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी समाधान तुझी होशी परी समाधी हे तुझं पाशी घेऊन देव असे पांडुरंगाच्या चरणी ज्ञानोबाने प्रार्थना केली. आम्हाला तुझ्या चरणाच्या ठिकाणी संजीव समाधी घ्यायची. मला मुक्ती नको पण तो पांडुरंगाने सांगितलं विठोजी म्हणे ज्ञानदेवा ज्ञानसागर अनुभवा वचनेची विसावा झाला म्हणे ऐके ज्ञान चक्रवर्ती ऐका म्हणे मला माहिती आहे तुमचं खरं आहे म्हणे पण ही कार्तिक एकादशी पंढरीची वारी आहे पण दुसरी कृष्ण पक्षी तुझं निर्धारेसी दिलेली अशी धन्य धन्य ज्ञानेश्वरा पुण्यभूमी समाधी स्थिरा कृष्ण पक्षी तुझं निर्धारा भेटी दे जाईन. हे ऐकून संत जनी जय जयकार केला ध्वनी दिंडी पताका मेळ गगनी देव सुमने वर्षताती नाम म्हणे आले वैष्णव अलंकापुरी मिळाले देव सगळे संत महात्मे ज्ञानोबा जी काही उत्तर पक्षातली मध्य पक्षातली जी काही कार्तिकी वारी आहे मध्य पक्षातली वारी आहे ती मध्य पक्षातली वारी श्री पांडुरंगाने ज्ञानोबांना दिली आणि सांगितलं प्रतिवर्षी आम्ही विठ्ठल प्रतिवर्ष आम्ही देव म्हणे आम्ही तुम्ही एवढे समागमी अनंतापुरी ग्रामी सगळं भक्त सहित पुंडलिकाशी सांगितले सगळ्या तीर्थाशी सांगितले सगळ्यांना सांगितलं सर्व तीर्थांना सांगितलं पुंडलिक राहायला सांगितलं आणि प्रतिवर्षी आम्ही काय करू त्या वद्य पक्षामध्ये कार्तिक वद्य पक्षामध्ये तुमच्या प्रतिवर्षी भेटी देत जाईन प्रत्येक वर्षी भेटी द्यायला येत जाऊ. आणि मग येत असताना कोण कोण आलं होतं नामदेव खूप गोड वर्णन करतात. पंढरी मुनी आले कैसे पुंडलिक देव सरेसे ज्ञानदेव असरे नाम असे आणि विष्णू भक्त अपार पुंडलिक राय आले राहे रखुमाबाई सत्यभामा माता आल्या श्री पांडुरंग परमात्मा गरुडावर बसून राहे रखुमाबाई सत्यभामा माता सगळ्यांना घेऊन आले. भगवान शंकर आले देवी गिरिजा आल्या गंगा माता आल्या गौतमी माता भागीरथी माता सर्व माता आहेत. सर्व तीर्थ त्रिभुवनातले सर्व तीर्थ सर्व देवी देवता इंद्रचंद्र ब्रह्मादिक देव 31 कोटी देव विमानी आरुढले देका ऋषी मुनी पिशाच भुयक अहो भूत पण आले. विठ्ठल कोण कोण आलं ध्रुव महाराज आले श्री प्रल्हाद आले श्री अंबऋषी आले रुक्मांगद सूर्यवंशी आणि ऋषी मुनी तापसी असे सहित वनमाळी सर्व जी काही देवता आहेत ऋषीमुनी आहेत साधू संत बळी भीष्म नारद उद्धव अक्रूर विद्गद आणि विभीषण सुबुद्ध हनुमंत आदी करुणी बळी महाराज भीष्माचार्य जे काही अंगद महाराज हनुमानजी सगळे आले. देवता आल्या गंधर्व आले. ते देव गंधर्व मध्ये कोण कोण होतं हा हा हो गंधर्व गाती ऋणझुणू पावे वाजती देवांगण आरत्या ओवाळती देव भक्त ऐसा शुभ काळ समयो झाला भाग्याचा उदयो ज्ञानदेव नामदेव पाहो धन्य धन्य धरातळे. काय हे आहेत महाराज दोन्ही जे नामदेव आहे आणि ज्ञानोबा आहे हे दोन्ही जे काही महापुरुष संत महात्मे त्यांनी इतकी मोठी क्रांती केली. त्या त्रिभुवनाचा काय केला त्या दोन संतांनी उद्धार केला. आनंदाचा वर्षाव झाला. सगळे संत मंडळी आली सर्व देवता आल्या सर्व ऋषीमुनी आले सर्व तीर्थ आले आणि सर्व तीर्थ आल्यानंतर मग अष्टमी पासून उत्सवाला सुरुवात झाली. अष्टमी पासून उत्सवाला सुरुवात झाली आहे. एक एक तिथीला काय काय करायचं हा सगळा विधी नामदेवांनी सांगितला. आणि सगळं झाल्यानंतर तिथं विश्वकर्मा आले आणि विश्वकर्माने आपल्या शक्तीमुळं एक आळंदी क्षेत्र जे आहे एक दैव असं दैवी संपत्तीवान केलं. जे काही नाना चंदनाचे खांब उभारले फळ वेलीचे शोभले मुक्ता फळाचे घोष मिरवले रत्नखचित दामोदरे चंपक सुमनाचे हारी सेवंती बट मोगरे नाना परी नाना पुष्पी परिमळागरी दिव्य उनेशी शोभती मुस खरजोरिया फोपळी फणस नारिंगी नार केळी कर्दळी वारी नल्या सरळी उदक पाट वाहताती अशी रचना केली महाराज. चंदनाचे खांब उभारले. आता आपण सध्या लाइटिंग लावतो तेव्हा लाइटिंग नव्हते हिऱ्याचा प्रकाश होता. विठ्ठल विठ्ठल मुक्ताफळाचे घोष मिरवले म्हणते रे रक्त खचित दामोदरे हिऱ्याचा मानकाचा पासूनचा तेव्हा सगळं लाइटिंग झाली महाराज. दिव्य प्रकाश पडला. मंडप उभारले मोठे मोठे मंडप उभारले. पंचक्रोशीवरील साधूजन पंढरीचा पोहा अलंकापुर असं म्हटलेले. पंचक्रोशी म्हणजे आळंदी क्षेत्राच्या 15 किलोमीटर चारी बाजूनी सर्व संत महात्मे आले. आल्याड पल्याड पताकांचे भार असं म्हटलेले पिपिली केसी मार्ग जावयाला मिळे म्हणजे मुंगीला जायला रस्ता नव्हता. विठ्ठल विठ्ठल आता आपण किती गर्दी आहे किती गर्दी आहे. अहो नामदेव म्हणतात ज्ञानोबांच्या प्रत्यक्ष संजीव समाधी प्रसंगी 15 किलोमीटर चारी दिशेला मुंगीला जायला रस्ता नव्हता. जिथं फळ टाका तिथं टाका
जिथं तंबू मारतात तिथं तंबू मारा, म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झाली होती. जिकडे तिकडे भजन चालू होते, ज्ञानोबऱ्यांचा गजर चालला होता. आणि अशा आनंदामध्ये त्या आळंदी क्षेत्रामध्ये पंचक्रोशावर साधूजन असताना जो काय दिंडी उत्सव आहे तो सर्व दिंडी उत्सव साधू संतांनी केला. एक एक जो काही विधी आहे तो एक एक विधी आटपला. दशमीच्या दिवशी भजन केलं, दिंडीची प्रदर्शनं केली आणि मग आईसाहेब म्हणतात काय केलं पाहिजे, सगळ्यात जीव घातलं पाहिजे. ताटी विस्तारलेली कोणी राय रुक्मी विचक्षणे पंचामृत वाढेती उद्धव घाली तसे आसने. श्री उद्धव महाराजांनी आसन घातलं. श्री आक्रोळे पाचारेले समजतासी देखा. श्री आक्रोळ भगवंतांनी सगळ्यांना बोलवलं. श्री उद्धवांनी आसन घातलं. राही रुक्मिणी पंचामृत वाढतायत. आता काय काय जेवण होतं माहिती आहे आपल्याला. ज्ञानोबराय वर्णन नामदोरे सांगतो वरी मिरवे मुगाचे वरण कथिका वाढलेली संपूर्ण नाना कोरिके विस्तीर्ण रुक्मिणी वाढे तसे मुगाचं वरण आहे की नाही. कथली आहेत, कढे आहेत महाराज, इतक्या भाज्या आहेत, इतके 5-5 प्रकारचे भात आहेत महाराज आहे की नाही. इतके सुंदर प्रकारचे भात आहेत. बासमती तांदूळ काय घेऊन बसले आणि तिथं वाढत असताना सगळ्या पदार्थावर जर्शी गाईचं तूप नाही, कामधेनूचं तूप आहे महाराज. कामधेनूचं तूप वाढायला घेतलेलं आहे आणि असा सगळा प्रसंग आहे. संत महात्मे दशऱ्या दिवशी आनंदाने सगळ्यांनी भोजन केलं. सगळे संत बसले. ज्ञानोबरांना मध्यभागी बसवलं. एकमेकाला ज्ञानोबरांच्या तोंडामध्ये सर्व राही रखुमाबाई माता सर्व संत महात्मे काय करतात, ज्ञानोबरांना घास भरवतायत. तो प्रसंग आहे आणि त्या प्रसंगाला साक्षात विष्णुमूर्ती चतुर्भुज पूजी ब्राह्मण द्विभुज तुळशी मंजुळी केशराज त्यांचे मस्तके वा तसे साक्षात पांडुरंग परमात्म्याने चतुर्भुज नारायणाने श्री ज्ञानोबा द्विभुज असणाऱ्या ज्ञानोबरांची सिंहासनावर बसवलं, पूजा केली, चरणाची पूजा केली, दह्यादुधाने अभिषेक केला, पितांबर नेसाला दिला, मुकुट जो काही पगडी आहे पगडी धारण करायला दिली, चरण तीर्थ घेतले, त्याने समस्त मंदिर शिंपिले, आपणा मुखी घातले म्हणे कृतकृत्य झालो मी. जगाचा उद्धार करणारा परमात्मा पण ज्ञानोबरांचं समाधीचं तीर्थ चरणाचं तीर्थ आपल्या मस्तकामध्ये आपल्या मुखामध्ये धारण केल्यानंतर आज माझा उद्धार झाला असं म्हणतो विठ्ठल. जेवण केलं पण नामदोरे जेवण करत नाही. नामदोरे म्हणतात माऊलीला एवढ्या लोक समाधीला का बसवतात, अजून वेळ आहे का, आज इतक्या लोक समाधीला का बसवतात. नामा म्हणे संत कासावी सारे लाविती पदर डोळे अशी सर्वात जास्त दुःख श्री नामदोरेनं झालं. दुःखाचा आवेग झाला आणि त्या प्रसंगाला की निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबा सोपं काका मुक्ताबाई ज्ञानोबांनी भगवान श्री पांडुरंगाचं स्तवन केलं. 109 चरणाचं स्तवन आहे. याचा अर्थ 88 वेळ समाधी निश्चय. ज्ञानोबांची 108 वेळा समाधी झाल्या, ही 109वी असल्यामुळे 109 वेळा नमन केलं विठ्ठल. निवृत्तीनाथ आई साहेबांना सोपन काकांना दुःख झालं. आता अज्ञानी माणसाला समजावून सांगता येतं पण ज्ञानी माणसाला काय समजावून सांगितलं. मग उद्धव अक्रूर वेगे तयासकी निरवली निवृत्ती मुक्ता दोघे हे बुझाविली पांडुरंगे. निवृत्तीनाथांची समजूत आदिशक्ती मुक्ताबाईंची समजूत श्री पांडुरंगाने घातली आणि श्री उद्धवांना माऊलींची समजूत घेण्यासाठी श्री उद्धवांना पाठवलं. उद्धवांनी श्री ज्ञानोबरांचं स्तवन केलं. ज्ञानोबरांनी उद्धवांचं स्तवन करतात. उद्धव म्हणे ज्ञानेश्वरा म्हणजे तुम्ही खूप भाग्यवान आहात जे निरंतर विष्णू संगे. तो पांडुरंग परम ज्ञानोबा सांगतात म्हणे उद्धव महाराज तुमचं किती मोठं भाग्य आहे, तुम्हाला कृष्ण मूर्तीचं जे काही कृष्ण अवताराचं किती तुमच्यावर प्रेम आहे. पण उद्धव महाराजांनी सांगितलं ज्ञानदेव म्हणे स्वामी दिनरंग विठोबाचे आम्ही धन्य धन्य भाग्याचे तुम्ही जे निरंतर विष्णू संगे तुम्हाला नित्य परमात्मे संगत आहे. पण उद्धव महाराज सांगतात बरोबर आहे तुमचं, परंतु पांडुरंग मूर्ती निर्धारा तू आणि पुंडलिक झालं. श्री पांडुरंगाचा यथार्थ महिमा फक्त तुम्हाला आणि पुंडलिक राहिलाच माहिती आहे. संकाधिक माझे यांची समागमे माझी बीजे नामा डर होईल यांचे चरण रजे मग जावरे पंढरीशी पंढरी होणे आधी कायशी बोलती ब्रह्माधिक. एवढा सगळा महिमा सांगितला. भोजन झालं, एकादशीला जागर झाला, भजन झालं, कीर्तनाचा उत्सव झाला, शिरापतीचा प्रसंग द्वादशीचा प्रसंग आला, द्वादशी सोडली गेली. त्या दिवशी ज्ञानोबरांच्या समाधी प्रसंगाला द्वादशीलाच त्रयोदशी दुपारून लागली होती आणि अशा प्रसंगाला म्हणून आपण त्रयोदशीला उत्सव करतो. तो उत्सव झाला होता द्वादशीला पण दुपारून त्रयोदशी लागल्यामुळं आपण त्रयोदशीचा हा उत्सव नेहमी करत असतो. द्वादशीला संत श्रोमणी कान्होजी महाराज पाठक त्यांचं कीर्तन द्वादशीला झालं आणि अशा प्रकारे उत्सव झाल्यानंतर त्रयोदशीचा जो काही महत्वाचा दिवस आहे तो महत्वाचा दिवस उजाडला गेला आणि उजाडल्यानंतर प्रत्यक्ष नारा महाराज, विठा महाराज, गोविंद महाराज, महादेव महाराज ही सर्व नामदेवांची जी मुलं होती ती समाधीच्या शेजेजवळ आली. आता जी समाधीची शेज आहे ब्रह्मादिक देते करिताची पूजा घालिताची शेजा समाधीशी. महाराजांनी असं वर्णन केलेलं आहे की चिद्रत्नाचे आसन आहे, उन्मनेची ध्वनी आहे. समाधी सज्जनी पाहिली, आपण समाधी पाहतो ती नाही. छिद्रत्नाचं आसन आहे, छिद्रत्न चैतन्याचं आसन आहे.
उन्मनी अवस्थेची ध्वनी आहे तिथं. आणि अशी समाधी शून्याची एक कोटी निरंजन गुंफा असं म्हटलं. शून्य शब्दाचा अर्थ ब्रह्मस्वरूप आहे, निरंजन शब्दाचा अर्थ ब्रह्मस्वरूप आहे. आणि अशा स्वरूपामध्ये स्वरूप लीन होणार आहे म्हणून यायचे जायचे कुठे तरी. आता देह अस्वात्व जावो, आम्ही तो केवळ वस्तूची आहो, काजी दोरीसर पत्व व्हावं दोराची कडून. मग तरंग पण असे की नसे, हे उदकाशी काही प्रतिभासे, ते भल तेव्हा जैसे उदकची की तरंग आकारेनं जन्मेची तरंग लोपेनं नेमेची देवी देहीची वस्तू झाले. हिचे ज्ञानाने वर्णन केलेलं आहे. हे तसंच सगळं वर्णन असताना शून्याच्या पोटामध्ये ब्रह्मस्वरूपाची असणारी निरंजन गुंफा आहे, चित्ररत्नाचं आसन आहे, उन्मनाची ध्वनी आहे. आणि अशा प्रसंगाला नारायण महाराज काय करतात, गोविंद महाराज काय करतात, बेल तुळशीपत्र जी काही सर्व फुलं आहेत त्या ज्ञानोबराच्या चित्ररत्नाचा आस्तार सर्वजण मांडतात. महाराज सगळेजण ज्ञानोबराचं पूजन करतात, ज्ञानोबराला सर्व समर्पित करतात. निवृत्तीनाथांना अति दुःख झालं. अमर्यादा कधी केली नाही याने, शिष्य गुरुपण सिद्धी नेले. काय वर्णन, माय बापी आम्हा त्यागेले जेव्हा, ऐसे संकट तेव्हा आले नाही. जेव्हा आई वडिलांनी आम्हाला सोडलं तेव्हा एवढं दुःख झालं नाही. पण श्री ज्ञानोबरे जेव्हा सोडून जात आहेत तेव्हा जो काय प्रसंग आहे तो मात्र प्रसंग त्यांच्या हृदयाची कालवा होऊ लागली. पेंडी बांधलेली असावी, ती पेंडी मोकळी केल्यानंतर तृण रानोमाळा पांढलेसे, जसं ती कळबाची पेंडी इतरत्र पसरते तसं, किंवा हरिणी जी आहे, हरिणी जर आपल्या आईपासून जर चुकली गेली काय दुःख होतं. तुका म्हणे माता बाळ चुकली वनी. अशा प्रकारचं दुःख सर्व संतांना झालं. सगळे संत काय होतात, अत्यंत दुःखी होऊन ज्ञानोबरांच्या संजीव समाधीच्या प्रसंगाला मग प्रत्यक्ष परमात्मा देव निवृत्ती आणि धरिले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याने काय केलेलं आहे. अशा प्रकारे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबराचा एक हात धरला, श्री पांडुरंगाने एक हात धरला. नदीची या माशा घातले माजवण, तैसेची जनवन कालविले, दाही दिशा धुंद उदय असताविना. असं झालं महाराज, काही समजत नव्हतं. सर्वांचं अतीव दुःख झालं, प्रचंड दुःख झालं. कारण असे संत भक्त ज्ञानी आणि वैरागी, ज्ञानदेवायचा चहू योगी न देखो नायको याची लागी खंती वाटे बहुत. ज्ञानोबरासारखे ज्ञानसंपन्न महापुरुष, ज्ञानोबरासारखे भक्त, ज्ञानोबरासारखे वैराग्य संपन्न पूर्वी झाले नाहीत आणि भविष्यात ते पाहता येणार नाही. पण पूर्वी अनंत भक्त झाले, पुढेही भविष्य बोलिले. परी निवृत्ती ज्ञानदेवे सोडविले, अपार जीवजंतू. ज्ञानोबरांचे पूर्वी खूप संत झाले, ज्ञानोबरांच्या नंतरही भविष्य मात्र झाले. परंतु ज्ञानोबराने जो जगाचा उद्धार केला तो कुणीही केला नाही. आणि मग जाऊन ज्ञानेश्वर बैसल्या आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेवली. ज्ञानोबरांनी चित्ररत्नाच्या आसनावर ज्ञानोबरा विराजमान झाले. आवडीचा असता जो काही 9वा अध्याय आहे तो 9वा अध्याय उघडला. 3 वेळा तेव्हा जोडिले करकमळ. 3 वेळा श्री ज्ञानोबरांनी श्री गुरु निवृत्तीनाथांना दंडवत घातला, श्री पांडुरंगाला दंडवत घातला. आणि आपले जे काही डोळे आहेत मिटलेले आहेत, भीममुद्रा डोळा, निरंजन मैदान झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. भीममुद्रा आहे जी काही योग प्रक्रियेतली असणारी प्रक्रिया आहे. निरंजन मैदान आणि ज्ञानोबर आहे, झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव नामदेव आहे. त्या समाधीचा प्रसंगाचा अत्यंत गोड चिंतन करताना नामा माने